नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या अस्मितेचा हा विषय मी घेऊन आलोय. तो विषय म्हणजे आपण मराठी भाषेचा आग्रह का धरावा. एक मातृभाषेचा अभिमान हे आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रमुख लक्षण आहे. मराठी ही आपली मायबोली आहे. तिचा वापर करणं आणि या भाषेचा सन्मान करणं खरं तर आपल्या सर्वांच्या अस्मितेचा भाग आहे. जर आपणच आपल्या भाषेला दूर लोटलं तर इतरांकडून आदर कसा अपेक्षित करणार. दोन, मराठी ही विचारांची भाषा आहे. शालेय शिक्षण, मनातील भावना, साहित्य, संस्कृती हे सर्व काही आपल्याला मराठीतूनच अधिक चांगल्या प्रकारे समजतं आणि व्यक्त देखील करता येतं. कोणती संकल्पना आपलीच भाषा वापरून मांडली तर ती अधिक प्रभावी ठरते. तीन, इतर भाषांप्रती आदर असावा पण मराठीचा तिरस्कार नको. इंग्रजी, हिंदी यासारख्या भाषांचा अभ्यास आपण जरूर करावा पण मराठीचा न्यूनगंड बाळगू नये. इतर भाषा जरूर शिकाव्यात पण आपल्या भाषेचा आग्रह आपण सोडू नये हे आपण लक्षात घ्या. चार, शिक्षणाच्या माध्यमात मराठीचा वापर अत्यावश्यक आहे हे आपण लक्षात घ्या. मुलांना जेव्हा शिक्षण मातृभाषेत दिलं जातं तेव्हा ते लवकर आत्मसात होतं. अनेक अभ्यासकांनी हे सिद्ध केलं आहे की विद्यार्थ्यांची बौद्धिक वाढ ही त्याच्या मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणामुळे होत असते. जर आपण मराठीतून व्यवसाय, तंत्रज्ञान, शास्त्र, प्रशासन या क्षेत्रामध्ये कार्य करू लागलो तर मराठी भाषेला पुन्हा एकदा नवा प्रतिष्ठेचा दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. सहा, संस्कृतीचं जतन. मित्र हो, भाषा ही संस्कृतीची वाहक असते. आपली गाथा, ओव्या, अभंग, लोककला, साहित्य, भारूड हे सर्व काही टिकवायचं असेल तर मराठीचा आग्रह आवश्यक आहे. आणि शेवटचं सात, भाषा टिकली तर मित्रांनो संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर तुमची आमची ओळख टिकेल हे आपण लक्षात घ्या. आपल्या ओळखीचं मूळ ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचा आग्रह म्हणजे केवळ भाषेवरती प्रेम दाखवणं नाही तर तो आपल्या मातीशी, संस्कृतीशी असलेलं भावनिक नातंही जपणं आहे. मराठी ही केवळ बोली नव्हे तर ती मित्रांनो आपली ओळख आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. यासाठी मित्रांनो आपण मराठी भाषेचा आग्रह हा धरलाच पाहिजे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.